हे गाइस मित्या गोट्या तर मित्रांनो जिथे तुम्ही फिरायला जाता ते माझं गाव आहे कोकण 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 बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक लावतो अशी तर गाईज आम्ही आता चाललो आहे आमच्या कुलदेवतेकडे कुर्ला देवी. तर ते मंदिर खूप मस्त आहे. ते आहे एक वरली एक खाली आहे एक वर आहे. पुराना वाला नीचे आहे, जुना वाला खाली आहे, नवीन वाला वर. बजरंगबली की जय. चालेल तर तुम्हाला दाखवतो मी सर्व ट्रॅव्हल वगैरे करतोय ते सगळं दाखवतो. रस्ते दाखवतो, मस्त सीनरीज पण आहेत रस्त्यावरून जाताना आणि ते मंदिर पण सगळं दोन्ही पण मंदिर मी कव्हर करीन या व्हिडिओमध्ये. सो लेट्स सी. तर गाईज आम्ही आता पोचत आलो आहोत. थोडासा टाइम बाकी आहे, हळूहळू पोचू. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे झोपलाय बघा. डुक्कर कधीच झोपलाय, तळ्याच्या आधीच झोपलाय आणि रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ना इकडची झाडं बिडं सगळे आहेत ना ती अशी एकदम हे झाली. पावसात आल्यावरती असं मस्त ग्रीनरी असते ना, एक नंबर. आता तर गरमी चालू होणार, मँगो सीझन येणार. केवढं काय काय करतात बघा बघा. आणि हा असं ठीक चांगला असं झालेला रस्ता. ॲक्च्युली ना रस्ते प्लेन म्हणजे रस्त्याचं काम रस्त्याची कामं चालू आहेत सगळीकडे आणि लोक पागलसारखी गाडी चालवतात स्पीडमध्ये. मग अशी पण एका साईडचा रस्ता पूर्ण बंद आहे, एका साईडचा रस्ता चालू असतो. मग एका साईडनेच जाणार ना, दुसऱ्या जिकडे खडी टाकले तिकडून कसं जाणार. असे डोंगरासारखे खडे असे टप्प्याटप्प्यावर असे टाकून ठेवलेले असतात. इथे थोडं इथे थोडं इथे थोडं इथे वरूनच जातात सगळे आणि समोरून बाईकवाल्याला खप करून. तर गाईज आम्ही आता फोंड्याच्या बाजारात थांबलो आहे आणि मम्मी काहीतरी घ्यायला गेली आणि बाबा इकडे ते दुकानाचे व्यापारी आहेत, दुकानाचे जे ज्यांच्याकडून होलसेलमध्ये आम्ही माल घेतो ना त्यांचं दुकान इकडे आहे. तर ते त्यांना भेटायला गेलेत. तिकडेच फोंड्याच्या इकडून असा लेफ्ट घेऊन असंच ते कुर्ली गोंसारी आहे. तर गाईज आम्ही उतरलो आहे, कुर्ली गावात पोचलो आणि गाडी इथे लावतोय कारण आमच्याकडे सफारी नाही. सफारीची खूप आठवण येते आणि हा रस्ता इकडे असा ॲज ऑलवेज आबडधोबड आमचं सरकार. त्यामुळे आम्ही गाडी मागे लावली आणि आम्ही आता मंदिराकडे जातो आहे. आणि तुम्ही ना इमॅजिन नाही करू शकत एवढं सुंदर मंदिर आहे ना, म्हणजे चुम्मा. तर आमचं खूप जुनं आधी इथे घर होतं, तर मग ते ह्या डॅममध्ये गेलं. इकडे एक डॅम आहे, त्या डॅममध्ये ते घर गेलं. सो आम्ही अधूनमधून येत असतो देवीच्या पाया पडायला. परत जत्रा असते तेव्हा. तर आता मी आलेलो आणि मला यावंसं वाटलं म्हणून आलो. आम्ही सर्वांना घेऊन आलो आहे, मम्मी, बाबा, श्रेयस दादा, मितेश. इकडे डॅम आहे बाबा. इकडे मस्त काय भारी वाटेल ना असं. अशा जागेवर घर कुठे जरा वरच्या साईडला चालेल. आपल्या इकडे घर होतं ते डॅममध्ये गेलं म्हणून आपण हे केलं. पैसे भेटले. मग आपण कॉलेजला दिले ना, कॉलेजला दिले 1 लाख रुपये आणि 50,000 रुपये आपल्या शाळेत दिले. शाळेत 50,000, कॉलेजला 1 लाख. एवढेच पैसे भेटले. 1.5 लाख रुपये घराचे त्या काळी की आता.
त्या काळी म्हणजे किती सालात तरी अंदाजे 25 वर्षापूर्वी त्या घराचे 1.5 लाख रुपये. 30 वर्ष झाले. 25-30 जास्तीत जास्त 32 वगैरे झाले असतील, पण 30. लग्नाच्या अगोदर मी ते आम्ही इकडे येत होतो, मी आणि जीजा होतो. अच्छा. तलाठी वगैरे. लग्नाला तर बाकी झाले. 30 वर्षापूर्वी इकडच्या घराचे 1.5 लाख रुपये भेटलेले आणि ह्या लोकांनी 1 लाख रुपये कॉलेजला दिले. आमच्या इकडे देवगडला कॉलेज आहे त्याला देणगी. देणगी. आणि 50,000 रुपये आमच्या गावात जी शाळा आहे मराठी शाळा त्या शाळेला दिले इम्प्रूव्हमेंटसाठी, म्हणजे तिकडे काय जर झालेलं असेल तर ते सुधारायला. आणि एवढं मस्त असं म्हणजे यू कांट इवन इमॅजिन किती सुंदर मंदिर आहे. तुम्ही रील्समध्ये ती मध्ये एक रील व्हायरल झालेली कोणीतरी बनवलेली, अर्ध मंदिर पाण्यात होतं तेव्हा. हे पण एक हे आहे की मंदिराचे पायऱ्यां म्हणजे वरपर्यंत ना पाणी भरतं आणि जसं गावाला पाय ठेवतो ना तसे बॅगी क्लोथ ह्याच्या बाहेर येत नाही, बॅगच्या बाहेर. आत्ता इकडे पाणी नाही आहे, नाहीतर मग इथपर्यंत पाणी असतं, इथपर्यंत. कुर्ला देवी हे खरं ओरिजिनल जुनं मंदिर. वरती पण एक बांधलं आहे, ते पण ओरिजिनलच आहे, बट चावी ठेव तिथे. आणि ते ओटी पण आणली आहे तुझी. कुर्ला देवी माते की कोण आजूबाजू. कोणाची तरी लग्नाची पत्रिक. मस्त असा व्ह्यू आहे बघा. म्हणजे भरपूर रील्स वगैरे मध्ये आता व्हायरल झालेलं आहे हे सगळं. तर मी पण आता व्लॉग्स वगैरे बनवतो, तर म्हटलं आपण पण एक कवर करू. आणि म्हणजे इकडे यायचं कारण हे नाही की व्लॉग वगैरे बनवायचं होतं, पण खूप दिवस झालेले मी आलो नव्हतो, कारण मुंबईला राहतो. तर मग किती 2-3 वर्ष झाली असतील ना मी आलो नाही. मम्मी 3 वर्ष आलोच नव्हतो. हे लोक आलेले मध्ये, पण मी आलो नव्हतो. सो यायचं तर होतं. बघू आता. इकडे पण पाय पडणार आहे आणि वरच्या मंदिरात पण जाणार आहे आम्ही पाय पडायला. मस्त पीस. तर काय आता पाया वगैरे पडून झालं आहे आणि निघतो आता आम्ही. तर बाबा सांगत होते की इकडे ना एक असा आधी असा दगड होता, तर तो दगड खूप असा मोठा होता आणि म्हणजे नॉर्मल असा मोठा भारी असा. तर तो म्हणजे इकडे बाबा काहीतरी पूजा केली आहे, तर तो दगड असं उचलायचा, असं काहीतरी विष वगैरे मागितले, असं काहीतरी होतं. ते मला पण नाही माहिती. पावजवाना आपण व्हाईट कलरचे पोपट नाही हो, पोपट नाहीत ते. हां वेगळा पक्षी आहे बाबा. हे प्रथम हे बघ. हां सापाची कातडी आहे इथे. हे बघा सापाची कातडी. तर तो दगड इकडे होता आधी, पण आता तो कुठे दिसत नाही. काय दगड काय आहे? तो दगड आहे. हा दगड. काय करायचं? तर यू गॉट
द आन्सर. त्याची विश कंप्लीट नाही होणार आहे. आता त्याची विश होईल कंप्लीट. प्रार्थना करायची. मी असंच काय केलं, मी काय विश नाही केलं. प्रार्थना, अर्चना, आरती, पूजा हे सगळं करायचं. होतं, सगळं होतं. नाही होणार. मला माझे सगळे विश आपली देवी पूर्ण करते. मला दगड उचलून नाही बघायचं आहे. आणि इथे असे छोटे छोटे हे कसले तरी मंदिर आहेत. हे बघा काय काय आहे. पण मस्त वाटतं एक असं इकडे आल्यावरती पीस फिरायला वगैरे, शांतता. ऊन आहे, तून आहे. इथे तर नेटवर्क पण नसतं जास्त, एकदम कमी नेटवर्क येतं. इकडे तरी थोडं येत आहे. वरती गेलं ना अजिबात नाही. गावात पूर्ण नेटवर्कच नसतं. माझा एक फ्रेंड पण राहतो इकडे, जो माझ्या कॉलेजमध्ये होता. गावाला आल्यापासून लास्ट ब्लॉग पण माझा गावचाच आहे. गावाला आल्यापासून एकदम असं मोकळा श्वास घ्यायल्यासारखं असं, म्हणजे एकदम मस्त वाटतं. मुंबईला सगळं पोल्युशन, सगळा धुरळा. आम्ही खालच्या मंदिरातून वरच्या मंदिरात आलो आहे. वरचं मंदिर हे नवीन केलं आहे. खालचं मंदिर इज ओजी मंदिर. दिस इज ऑल्सो ओजी. दिस इज नॉट डुप्लिकेट. फर्स्ट कॉपी डिश. पण खालचं मंदिर म्हणजे काय करतो तू? ती देवी तिकडून 2 मिनिटात निघायचं. वरती आली नाही असं बोलतात. त्यामुळे इकडे दुसरी मूर्ती बनवली. तीच मूर्ती वरती आणायची होती ती, तर मग यायला राजी नाही. पण देवी यायला राजी नाही. त्यामुळे इकडे दुसरी मूर्ती बनवली. आता काय म्हणायचं या माणसांना, तर दुसरं मंदिर वरती का बनवलं ते पण एक हे आहे. कारण जेव्हा जत्रा असते ना, तेव्हा खालच्या मंदिराच्या इथे त्रिपुरा पौर्णिमेला जत्रा असते. तर टिपर बोलतात ना, टिपर बोलतात. त्रिपुरा. तर तेव्हा खालती जे मंदिर असतं ना ते पाण्यात असतं. खाली जे मंदिर आहे ना ते पाण्यात असतं. हे नवीन मंदिर आहे. श्री कुर्ला देवी प्रसन्न. हां, तर मी काहीतरी बोलत होतो. हां, तर खालती ना पाणी भरतं. त्यामुळे मग तिकडे खाली जत्रा करायला भेटत नाही या लोकांना. मग हाऊ कॅन एव्हरीबडी गो, लाईक स्विम करून तिकडे जाणार आणि पाया पडणार? नाही होऊ शकत. म्हणून ह्या लोकांनी वरती डोंगरावर इथे एक मंदिर बांधलं, जिकडे पाणी नाही भरत. इकडे पूर्ण अशी आजूबाजूला सगळीकडे जत्रा असते. फूड स्टॉल्स, एव्हरीथिंग. स्पष्ट दिसते ही मूर्ती. खालची मूर्ती ती जुनी असल्यामुळे दिसत नाही. हे मंदिर पण मस्त आहे, ते खालचं मंदिर पण मस्त आहे. दोन्ही पण मंदिर मस्त आहेत. दोन्ही जागेवरती आल्यावरती पीस वाटतं. थोडं जेवू फोंड्यात, नंतर मग घरी जाऊ. सो ठीक आहे. मम्मी, कसं वाटतं तुला मंदिरात येऊन? कसं वाटलं? खूप छान, प्रसन्न वाटतं. मेन म्हणजे आधी खाली जे जुनं मंदिर आहे तिथे, इकडे बघून बोल, तिकडे कॅमेरा नाही. अच्छा, असं बोल. जे जुनं मंदिर आहे ना तिथे मेन म्हणजे आज पाय पडायला, म्हणजे पूजा करायला मिळाली, ओटी भरायला मिळाली. त्यामुळे खूप छान वाटतंय. दोन्हीकडे भेट झाली देवीची माझ्यामुळे. हो हो, तुझ्यामुळे. चला, आता मी पाया पडतो आणि मग आपण निघूया इकडून. तर काय, आम्ही आता एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो, पाम ब्लिस म्हणून, वैभववाडी रोडला. आम्ही जाणार होतो घरी, पण रिटर्न आलो कारण जेवायचं होतं. इकडून हा वाला रोड आहे तो वैभववाडी स्टेशनला जातो. आता तरी व्हेज खावं लागणार आहे गाईस, कारण देवीला जाऊन आलो आहे. देवीला जाऊन आलं म्हणून व्हेज खावं लागणार आहे. आपण मस्त काहीतरी पनीर टिक्का, पनीर मसाला खाऊ. लेट्स गो.
तर गाईज आम्ही आता ऑर्डर दिली आहे आणि हा ब्लॉग मी इथेच संपवीन. जेवते हे. बाय बाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोण नाही तुझं सबस्क्राईब? बघा बाबा बोलतात कोण नाही करणार, पण तुम्ही करा आणि दाखवा सगळे बाबांना की तुम्ही करू शकतात. सबस्क्राईब करा, लवकर लवकर सबस्क्राईब करा. करणार ना मम्मी सबस्क्राईब? करणार. मम्मी बोलते करणार, सगळे करणार. करणार. मी करणार बोलली. मी करणार म्हणजे अजून हिने केलं नाही. म्हणजे अजून केलंच नाही मम्मीने. ठीक आहे, बघू आता. मम्मीचा फोन घेऊया, 1-2 अकाउंट बनवूया तिकडे यूट्यूबचे आणि सबस्क्राईब करून ठेवूया. चालेल, मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.